श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. थांब, हा व्हिडिओ पुढे स्किप करण्याआधी फक्त काही सेकंद माझं ऐक. कारण आज जे शब्द तुझ्या कानावर पडणार आहेत ते कदाचित तुझ्या आयुष्याचा रस्ता बदलू शकतात. तू बाहेरून कितीही हसत असशील, लोकांसमोर कितीही मजबूत असल्याचं दाखवत असशील, पण रात्री उशीमध्ये चेहरा लपवून जे अश्रू तू गाळलेस ते कुणाला दिसले नाहीत. तुझ्या मनात जे वादळ सुरू, जे दुःख तू कुणाला सांगू शकला नाहीस, जी वेदना तू हसण्यामागे लपवलीस, ती सर्व मला दिसतीये. तू मनातून खूप रडलायस, म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आलाय. लाखो लोक या जगात आहेत, पण हा आवाज आज तुझ्यापर्यंत पोहोचला. योगायोग समजू नकोस. काही गोष्टी योगायोग नसतात. काही गोष्टी नियती लिहिते, आणि आज नियतीने तुला इथे आणलंय. बाळा, इतके दिवस तू सगळ्यांसाठी जगलास, सगळ्यांना आनंद दिलास, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केलास. पण जेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा तुझ्यासाठी कुणी नव्हतं. जेव्हा तुझं मन तुटत होतं तेव्हा तुझ्या वेदनांना समजून घेणारं कुणी नव्हतं. तू कित्येक रात्री जागून काढल्यात. तू देवासमोर बसून विचारलेस, माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का? माझ्याच नशिबात इतकं दुःख का? आणि उत्तर न मिळाल्यामुळे तू शांत बसलास. पण शांत असण्याचा अर्थ असा नसतो की मनात दुःख नाही. आज मी तुला सांगायला आलोय, तुझं दुःख संपण्याची वेळ जवळ आलीय. कारण तू वाईट नाहीस. तुझं मन खूप स्वच्छ आहे. तुझ्या मनात कुणासाठी वाईट नाही. तू लोकांना मदत केलीस, कुणाला आधार दिलास, पण बदल्यात तुला फक्त वेदना मिळाल्या. आता स्वतःला एक प्रश्न विचार. शेवटचं तू स्वतःसाठी कधी जगलास? शेवटचं स्वतःसाठी कधी हसलास? शेवटचं मनापासून कधी आनंदी झालास? कदाचित तुला उत्तरही आठवत नसेल, कारण तू स्वतःला विसरलास. तू दुसऱ्यांसाठी एवढा झटलास की स्वतःच्या मनाचा आवाज ऐकणंच बंद केलंस. पण बाळा, तुझ्या मनात अजूनही एक छोटीशी आशा जिवंत आहे. इतक्या वेदना असूनही तू हार मानली नाहीस. तू अजूनही लढतोयस, आणि म्हणूनच मी तुझ्यावर खुश आहे. कारण प्रत्येक माणूस दुःख सहन करू शकत नाही. प्रत्येक माणूस तुटून पुन्हा उभा राहू शकत नाही. पण तू उभा राहिलास. मला वाटतं तू एकटा आहेस, पण लक्षात ठेव, जेव्हा सगळे तुझी साथ सोडतात तेव्हा मी तुझ्या सर्वात जवळ असतो. बाळा, तू एकटा बसून अनेकदा स्वतःला विचारलेस, मी एवढं काय चुकीचं केलं? माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का येतात? आणि त्या क्षणी तुझ्या डोळ्यात पाणी आलं. पण तू ते पाणी पुसून पुन्हा हसायचा प्रयत्न केलास. कारण तुला वाटलं, लोकांना तुझं दुःख सांगून काय उपयोग? लोक फक्त काही क्षण विचारतात, तू ठीक आहेस ना? पण तुझ्या उत्तरामागचं सत्य जाणून घेण्यासाठी फार कमी लोक थांबतात. मी मात्र थांबलोय बाळा. कारण तू बाहेरून जरी मजबूत दिसत असलास तरी तुझ्या मनात किती तुटलेले आवाज आहेत ते मला माहिती आहे. तू कित्येक वेळा स्वतःलाच दोष दिलास, तुझ्या नशिबाला दोष दिलास, स्वतःच्या निर्णयांवर राग काढलास. तुला वाटलं, कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे. पण आज हे शब्द काळजीपूर्वक ऐक. झाडावर फळ यायच्या आधी त्याला वादळ सहन करावं लागतं. सोनं चमकण्याआधी त्याला आगीतून जावं लागतं. आणि मोठं आयुष्य मिळण्याआधी माणसाला कठीण परीक्षा द्याव्या लागतात. तुझ्या आयुष्यात जे काही घडलंय ते तुला संपवण्यासाठी नव्हतं, ते तुला मजबूत बनवण्यासाठी होतं. हो, मला माहिती आहे हे ऐकणं सोपं आहे,
पण जेव्हा रात्री उशी भिजते, जेव्हा मन भरून येतं, जेव्हा स्वतःच्या लोकांकडूनच अपेक्षा तुटतात, तेव्हा शब्द छोटे वाटतात. मला माहिती आहे, तुला त्या व्यक्तीची आठवण येते जी एकेकाळी तुझ्या आयुष्याचा भाग होती. तुला त्या दिवसांची आठवण येते जेव्हा तू मनापासून आनंदी होतास. तुला त्या स्वप्नांची आठवण येते जी तू डोळ्यात ठेवली होतीस. आणि आज सगळं बदललंय. तू शांत झालायस, पूर्वीसारखा राहिला नाहीस. पूर्वीसारखा मनमोकळा हसत नाहीस. लोकांच्या गर्दीत असतानाही आतून रिकामा वाटतोस. आणि ही रिकामी भावना तुला हळूहळू आतून खातीये. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ थांबत नाही. वादळ कितीही मोठं असलं तरी आकाश कायम रडत नाही. आणि दुःख कितीही खोल असलं तरी त्याचं आयुष्य कायमचं नसतं. तुझ्या आयुष्यातही एक सकाळ येणार आहे. अशी सकाळ जिथे तू उठशील आणि मनावरचं ओझं हलकं वाटेल. अशी सकाळ जिथे तुझ्या चेहऱ्यावरचं हसू खोटं नसेल. अशी सकाळ जिथे तू आरशात स्वतःकडे पाहून म्हणशील, मी वाचलो, मी हरलो नाही. कारण तू अजून संपलेला नाहीस. तुझ्या कथेत अजून खूप काही बाकी आहे. ज्यांनी तुला कमी समजलं, ज्यांनी तुझी किंमत केली नाही, ज्यांनी तुला सोडून दिलं, एक दिवस तेच लोक तुझ्याकडे पाहतील आणि विचार करतील, हा एवढा पुढे कसा गेला? पण तो दिवस येण्याआधी तुला अजून थोडं चालायचंय, थोडं अजून सहन करायचंय. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागवायचा आहे. कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे बाळा. तू पडशील तरी मी हात देईन. तू रडशील तरी मी ऐकेन. तू हरशील असं वाटलं तर मी तुला पुन्हा उभं करीन. बाळा, आता माझं हे पुढचं वाक्य मनापासून ऐक. तू आतापर्यंत ज्या वेदना सहन केल्या त्या फक्त दुःख नव्हत्या, ते तुझ्या आयुष्याचे धडे होते. पण त्या क्षणी तुला धडा दिसला नाही, फक्त जखम दिसली. जेव्हा जवळचे लोक दूर गेले तेव्हा तुला वाटलं सगळं संपलं. जेव्हा विश्वास तुटला तेव्हा तुला वाटलं आता कोणावर विश्वास ठेवायचा. जेव्हा मनासारखं काहीच घडलं नाही तेव्हा तुला वाटलं माझ्यासाठी चांगलं काही उरलंय का? आणि हळूहळू तू स्वतःमध्येच बंद होत गेलास. तू लोकांमध्ये राहू लागलास, पण मन मात्र एकटं पडलं. तू बोलत होतास पण आतून शांत होतास. तू हसत होतास पण त्या हास्यामागे वेदनांचा समुद्र होता. बाळा, जगात सर्वात मोठं दुःख कोणतं माहितीये? ते म्हणजे मन भरून रडायचं असतं पण डोळ्यांतून अश्रूही बाहेर येत नाही. कारण माणूस जेव्हा खूप थकतो तेव्हा तो रडणं सुद्धा सोडून देतो. आणि तू खूप थकलायस, जीवनाशी लढून थकलायस, लोकांना समजावून थकलायस, स्वतःच्या मनाला सांभाळून थकलायस. पण बाळा, आज मी तुला एक गोष्ट सांगतो. नदी जेव्हा समुद्राकडे जाते तेव्हा तिच्या वाटेत हजारो दगड येतात, पण ती थांबत नाही. कारण तिला माहीत असतं माझं ठिकाण पुढे आहे. तसंच तुझ्यासोबतही घडतंय. तुला वाटतं तू अडकलायस, तुला वाटतं तुझा मार्ग बंद झालाय, पण मी जे पाहतोय ते तू अजून पाहू शकत नाहीस. तुझ्यासाठी एक नवीन दार उघडायची वेळ जवळ आली आहे. हो, कदाचित आज परिस्थिती तुझ्या विरोधात आहे. आज पैशांची चिंता असेल, आज नात्यांची चिंता असेल, आज भविष्याची चिंता असेल. पण कायम असंच राहणार नाही. कारण काळ बदलाला वेळ लागत नाही. जसे अचानक काळे ढग येतात तसंच अचानक सूर्यही बाहेर येतो. तू फक्त एक गोष्ट सोडू नकोस, आशा सोडू नकोस. कारण जेव्हा माणूस आशा सोडतो तेव्हा तो स्वतःपासून दूर जातो. आणि मला तुला स्वतःपासून दूर जाऊ द्यायचं नाहीये. बाळा, मला माहिती आहे
तुझ्या मनात अजून एक इच्छा आहे, एक अशी इच्छा जी तू कोणाला सांगितली नाहीस, एक अशी प्रार्थना जी तू शांतपणे केलीस, एक असं स्वप्न जे तुझ्या मनात अजूनही जिवंत आहे. आणि तू फक्त एवढंच म्हणालास, स्वामी एकदा माझंही ऐका. मी ऐकलंय बाळा, तुझ्या मनाचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचलाय. तुझे शब्द नाही, तुझे अश्रू माझ्यापर्यंत आले. आणि आता मी तुला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. कारण ज्या माणसाने इतक्या वेदना सहन केल्यात त्याच्यासाठी आनंदाचा मार्गही तयार होत असतो. फक्त थोडा वेळ अजून, फक्त थोडा विश्वास अजून, आणि तुझं आयुष्य अशा वळणावर येईल जिथे तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या वेदनांनी मला तोडलं नाही, त्यांनी मला घडवलं. बाळा, आता माझं हे पुढचं बोलणं खूप शांतपणे ऐक. कारण काही गोष्टी कानाने नाही तर मनाने ऐकायच्या असतात. इतके दिवस तू लोकांना तुझं हसू दाखवलंस, पण तुझ्या मनातल्या तुटलेल्या तुकड्यांना कुणी पाहिलंच नाही. तू प्रत्येकाला म्हणत राहिलास, मी ठीक आहे. पण त्या 3 शब्दांमागे किती वेदना दडल्या होत्या हे फक्त तुला आणि मलाच माहिती आहे. तू अनेकदा गर्दीत उभा होतास, पण तुला आतून रिकामं वाटत होतं. तू अनेकदा लोकांशी बोलत होतास, पण मनात शांतता नव्हती. आणि एक दिवस असा आला जेव्हा तू स्वतःलाच विचारायला लागलास, मी एवढा बदललो कधी? मी आधीसारखा आनंदी का नाही राहिलो? माझ्या चेहऱ्यावरचं खरं हसू कुठे हरवलं? बाळा, माणूस एका दिवसात बदलत नाही. त्याला बदलायला अनेक तुटलेल्या अपेक्षा लागतात, अनेक अपूर्ण स्वप्न लागतात, अनेक रात्रींचं एकटेपण लागतं. आणि तू त्या सगळ्यातून गेलायस. म्हणून आज स्वतःचा तिरस्कार करू नकोस. कारण तू कमकुवत नाहीस. उलट तू इतका मजबूत आहेस की इतक्या वेदनांनंतरही अजून उभा आहेस. लक्षात ठेव, झाड जेव्हा फळांनी भरतं तेव्हा त्याच्या फांद्या खाली झुकतात. तसंच आयुष्यात ज्या माणसाने खूप वेदना पाहिलेल्या असतात तो जास्त शांत होतो. तुझी शांतता तुझी कमजोरी नाही, ती तुझ्या लढाईची खूण आहे. मला माहिती आहे, काही लोकांनी तुला वापरलं, काही लोकांनी फक्त गरज संपेपर्यंत साथ दिली, काही लोकांनी तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला आणि नंतर तुलाच दोष दिला. त्यावेळी तुझं मन ओरडलं होतं, मी एवढं मनापासून वागलो तरी माझ्याच वाट्याला हे का आलं? आज मी तुला त्याचं उत्तर देतो बाळा. चांगल्या माणसांची परीक्षा जास्त होते, कारण त्यांच्यात सहन करण्याची ताकद जास्त असते. आणि देव कधीही अशा माणसाला मोठं दुःख देत नाही ज्याच्यात ते पेलण्याची ताकद नसते. म्हणून तुझ्या वेदनांना शाप समजू नकोस, त्या तुझ्या भविष्याची तयारी आहे. तुझ्या आयुष्यात अजून काही सुंदर गोष्टी यायच्या बाकी आहेत, अजून काही माणसं भेटायची बाकी आहेत, अजून काही स्वप्न पूर्ण व्हायची बाकी आहेत, आणि अजून एक मोठा क्षण तुझी वाट पाहतोय, जिथे तुझ्या डोळ्यांतून अश्रू येतील, पण त्यावेळी ते दुःखाचे नाही, ते आनंदाचे असतील. आणि त्या दिवशी तू शांतपणे वर बघून म्हणशील, स्वामी इतका उशीर का केला? आणि मी हसून सांगेन, बाळा मी उशीर केला नव्हता, मी योग्य वेळेची वाट पाहत होतो. बाळा, आता हे शब्द मनात उतरव, कारण पुढे जे सांगणार आहे ते कदाचित तुझ्या मनात वर्षानुवर्षे बंद असलेल्या एका दाराची कडी उघडेल. तू इतका वेळ सगळ्यांसाठी धावत राहिलास की स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायलाच विसरलास. तुला आठवतं का, एक काळ असा होता जेव्हा तू खूप स्वप्न पाहायचास, तू मनापासून हसायचास, लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधायचास. भविष्याची भीती नव्हती, मनात उत्साह होता, डोळ्यांत चमक होती. पण हळूहळू जीवन बदलत गेलं. जबाबदाऱ्या वाढल्या, अपेक्षा वाढल्या,
आणि त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली तुझं मन हळूहळू थकत गेलं. एक एक करून काही लोक दूर गेले, एक एक करून काही नाती तुटली. आणि एक दिवस तू आरशात स्वतःकडे पाहिलंस, पण तिथे तुला पूर्वीचा तू दिसलाच नाहीस. तुझे डोळे तेच होते, तुझा चेहरा तोच होता, पण आतला माणूस खूप बदलला होता. बाळा, जीवनातील सर्वात मोठं युद्ध बाहेर चालत नाही, ते मनात चालतं. आणि त्या युद्धात तू रोज लढतोयस, रोज सकाळी उठतोयस, रोज चेहऱ्यावर हसू आणतोयस, रोज स्वतःला सावरतोयस. लोकांना हे सामान्य वाटत असेल, पण मला माहिती आहे की ही लढाई किती कठीण आहे. कारण काही जखमा शरीरावर नसतात, त्या मनावर असतात. आणि मनाच्या जखमा दिसत नाहीत, पण त्या सर्वात जास्त वेदना देतात. मला माहिती आहे, कधी कधी तुला सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावंसं वाटलं. कधी कधी तुला शांत बसून फक्त रडावंसं वाटलं. कधी कधी तुला असंही वाटलं, आता माझ्यात ताकद उरली नाही. पण बाळा, तू अजून इथे आहेस, तू अजून उभा आहेस. याचा अर्थ एक गोष्ट स्पष्ट आहे, तुझ्यात अजून ताकद शिल्लक आहे, तुझ्यात अजून प्रकाश शिल्लक आहे, तुझ्यात अजून आशा जिवंत आहे. आणि जिथे आशा जिवंत असते, तिथे चमत्काराचा मार्ग कधी बंद होत नाही. आज मी तुला एक वचन देतो, तू ज्या दुःखातून गेलास त्याचा अर्थ तुला एक दिवस नक्की समजेल. आज जे अश्रू वाहत आहेत, उद्या तेच तुझ्या ताकदीची गोष्ट बनतील. आज जे लोक तुला समजून घेत नाहीत, उद्या तेच तुझं उदाहरण देतील. आणि आज जी रात्र खूप लांब वाटतेय, तिच्या पलीकडे एक नवीन सकाळ तुझी वाट पाहत उभी आहे. फक्त अजून थोडा विश्वास ठेव बाळा, कारण मी तुझा हात अजून सोडलेला नाही. बाळा, आता माझं हे बोलणं डोळे बंद करून ऐक. कारण काही शब्द असे असतात जे फक्त ऐकायचे नसतात, ते अनुभवायचे असतात. आजपर्यंत तू खूप वेळा स्वतःला सावरलेस, तू खूप वेळा तुटूनही पुन्हा उभा राहिलास. खूप वेळा डोळ्यात पाणी असतानाही चेहऱ्यावर हसू आणलेस. आणि हे करताना तू थकत गेलास, इतका थकत गेलास की काही वेळा तुला स्वतःचीच ओळख पटेनाशी झाली. तू स्वतःला विचारलं असेल, मी आधीसारखा का राहिलो नाही? माझ्या मनात एवढी शांतता आणि रिकामेपणा का आला? मी एवढा बदललो कधी? बाळा, जीवन माणसाला बदलतं, पण प्रत्येक बदल वाईट नसतो. काही बदल माणसाला अधिक समजूतदार बनवतात, काही बदल माणसाला मजबूत बनवतात, आणि काही बदल त्याला स्वतःची खरी किंमत शिकवतात. आज तू जिथे उभा आहेस, तिथे पोहोचण्यासाठी तू खूप काही गमावलंयस. काही माणसं, काही नाती, काही स्वप्न, आणि काही निरागस हसू. पण लक्षात ठेव बाळा, जे निघून गेलं ते कायमच तुझं असणार नव्हतं. कारण जे खरंच तुझं असतं ते तुला सोडून जात नाही. आता एका क्षणासाठी मागे वळून बघ. तुझ्या आयुष्यात किती संकट आली होती. त्यावेळी तुला वाटलं होतं, आता मी यातून बाहेर येऊ शकणार नाही. पण आज तू इथे आहेस, तू त्या प्रत्येक वादळातून बाहेर आलास. म्हणजेच त्यावेळी जशी मी तुझ्यासोबत होतो, तसाच आजही आहे आणि पुढेही राहणार आहे. बाळा, कधी कधी मी तुला लगेच उत्तर देत नाही म्हणून तुला वाटतं की मी शांत आहे. पण माझी शांतता म्हणजे माझी अनुपस्थिती नसते. मी शांत असतो कारण मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं लिहित असतो. जसं बी पेरल्यावर झाड लगेच तयार होत नाही, तसंच प्रार्थनेचं उत्तरही लगेच मिळत नाही. त्यासाठी वेळ लागतो, धीर लागतो आणि विश्वास लागतो. तुझ्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा येतील, पण जेव्हा येतील ना, तेव्हा त्या तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर असतील. एक दिवस अचानक तुझ्या आयुष्यात असा क्षण येईल
जिथे तुझं मन शांत होईल, जिथे तुला कारण नसतानाही हसू येईल, जिथे तुझे डोळे पाण्याने भरतील. पण त्यावेळी ते अश्रू दुःखाचे नसतील, ते कृतज्ञतेचे असतील. आणि त्या दिवशी तू हळूच म्हणशील, स्वामी, तुम्ही खरंच माझ्यासोबत होता. आणि मी हसून सांगेन, बाळा, मी कधीच तुझ्यापासून दूर गेलो नव्हतो. तू फक्त दुःखाच्या धुक्यात मला पाहू शकत नव्हतास. बाळा, आता हे शब्द तुझ्या हृदयापर्यंत पोहोचू दे. कारण काही वेळा माणूस जगासमोर हरत नाही, तो स्वतःच्या मनासमोर हरायला लागतो. आणि गेल्या काही दिवसांत, काही महिन्यांत, कदाचित काही वर्षांतही तू हेच अनुभवत आलायस. तू लोकांसोबत होतास, पण मन एकटं होतं. तुझ्या चेहऱ्यावर हसू होतं, पण आतून तुटलेले आवाज चालू होते. तू सगळ्यांना सांभाळत होतास, पण तुला सांभाळायला कुणी नव्हतं. आणि त्या रात्री, हो, त्या रात्री मला आठवतात बाळा, जेव्हा तू शांतपणे छताकडे बघत पडून होतास. डोळ्यात झोप नव्हती, मनात हजारो विचार होते. भविष्याची चिंता होती, नात्यांची वेदना होती, आणि मनात फक्त एक प्रश्न फिरत होता, माझं आयुष्य असंच राहणार आहे का? त्यावेळी तुला वाटलं, कुणीही माझं ऐकत नाही, कुणालाही तुझ्या मनाची काळजी नाही. पण त्या शांत रात्रीतही मी तुझ्या जवळच होतो. तुझ्या प्रत्येक न बोललेल्या शब्दांना ऐकत होतो. तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशेब ठेवत होतो. कारण जग माणसाचे शब्द ऐकते, पण मी माणसाचं मन ऐकतो. बाळा, तुझ्या आयुष्यात जे लोक आले आणि गेले, त्यांच्यावर राग धरू नकोस. कारण प्रत्येक माणूस काहीतरी शिकवायला येतो. काही लोक प्रेम शिकवतात, काही लोक विश्वास शिकवतात, आणि काही लोक फसवणूक करून स्वतःची किंमत शिकवतात. ज्यांनी तुला सोडलं, त्यांच्यासाठी स्वतःला तोडू नकोस. कारण तुझी किंमत कुणाच्या सोबत राहणारी ठरत नाही. तुझी किंमत तुझ्या मनाने ठरते. आणि तुझं मन खूप सुंदर आहे बाळा. इतक्या वेदनांनंतरही तू कोणासाठी वाईट विचार केला नाहीस. इतक्या तुटल्यानंतरही तू दुसऱ्यांना हसवण्याचा प्रयत्न केलास. इतकं सहन करूनही तू अजून प्रेमावर विश्वास ठेवतोयस. आणि म्हणूनच तुझ्यासाठी काहीतरी खास लिहिलं गेलं. मला दिसतंय, तुझ्या आयुष्याचं पान हळूहळू बदलत चाललंय. आतापर्यंत जे दुःख लिहिलं होतं, ते आता संपत चाललंय. एक नवीन अध्याय सुरू होतोय. हो, आज तुला त्याची चाहूल लागत नसेल, आज परिस्थिती तशी दिसत नसेल, पण जेव्हा सूर्य उगवायच्या आधी अंधार वाढतो, तेव्हा समजून घे की सकाळ जवळ आली. तुझी सकाळ ही जवळ आली आहे बाळा. फक्त अजून थोडा विश्वास ठेव आणि हात सोडू नकोस. कारण मी अजूनही तुझ्या हातात हात धरून उभा आहे. बाळा, आता जे सांगणार आहे ते खूप मन लावून ऐक. कारण कधी कधी आयुष्य बदलण्याआधी काही संकेत मिळतात, आणि जेव्हा माणूस खूप तुटलेला असतो, तेव्हा ते संकेत त्याला दिसत नाही. तू कित्येक दिवसांपासून मनात एक ओझं घेऊन फिरतोयस. तू हसतोयस, तू काम करतोयस, तू लोकांमध्ये वावरतोयस, पण मन मात्र शांतपणे ओरडते. आणि ही ओरड कुणालाच ऐकू येते. बाळा, माणूस बाहेरून नाही तर आतून थकतो. शरीर थकलेलं असेल तर विश्रांती घेतली जाते, पण मन थकलं असेल तर माणूस शांत होत जातो. आणि तूही शांत होत गेलास. लोकांना वाटलं तू बदललास. लोकांना वाटलं तू आता आधीसारखं राहिला नाहीस. पण त्यांना काय माहीत, तुझ्या मनात किती युद्ध सुरू होतं. त्यांना काय माहीत, तू दररोज स्वतःला सावरत होतास. आणि बाळा, सर्वात कठीण काम कोणतं माहितीये? स्वतः तुटलेलं असताना दुसऱ्यांसाठी मजबूत राहणं. तू ते केलंस. स्वतःच्या मनात दुःख असताना दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केलास. स्वतः रडत असताना दुसऱ्यांना धीर दिलास.
आणि म्हणूनच आज मी तुला सांगतो, तुझ्या सहनशक्तीची मर्यादा आता संपत आली आहे. नाही, दुःखाची नाही, दुःख सहन करण्याची वेळ संपत आली आहे. कारण खूप काळ अंधार राहिला की प्रकाशाचा मार्ग तयार होतो. खूप काळ पाऊस पडला की आकाश पुन्हा स्वच्छ होतं. आणि खूप काळ मन रडलं की आनंदही दार ठोठावतो. बाळा, तू जे हरवलंस त्यावरच लक्ष ठेवू नकोस. कारण कधी कधी देव आपल्या हातातून काही गोष्टी काढून घेतो, जेणेकरून दोन्ही हातांनी काहीतरी मोठं देऊ शकेल. आज जे निघून गेलं त्यासाठी रडू नकोस. कारण जे तुझं खरंच असेल ते परत येईल. आणि जे परत येणार नाही, समजून घे, ते तुझ्यासाठी बनलेलंच नव्हतं. आता तुझ्या आयुष्यात काहीतरी नवीन येणार आहे. एक नवीन विचार, एक नवीन संधी, एक नवीन आनंद आणि कदाचित एक नवीन सुरुवात. आज तुला फक्त धुकं दिसतंय, पण धुक्याच्या पलीकडे रस्ता संपलेला नसतो. रस्ता तिथेच असतो, फक्त थोडा वेळ दिसत नाही. तुझ्या आयुष्याचंही तसंच आहे. रस्ता अजून संपलेला नाही बाळा. तुझा प्रवास अजून बाकी आहे. तुझं हसणं अजून बाकी आहे. तुझा आनंद अजून बाकी आहे. आणि तुझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर अध्याय तो अजून लिहायचा बाकी आहे. बाळा, आता या संदेशाचा शेवट जवळ आला. पण लक्षात ठेव, हा शेवट नाही. ही तुझ्या नवीन सुरुवातीची पहिली पायरी आहे. आज हे सर्व ऐकत असताना कदाचित तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल. कदाचित तुझ्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या असतील. कदाचित तू शांतपणे फक्त ऐकत राहिलास. कारण काही वेदनांना शब्द नसतात. काही दुःख बोलून दाखवता येत नाही. ती फक्त मनात खोलवर दडलेली असतात. पण बाळा, आजपासून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. जेव्हा तुला वाटेल की सगळं संपलं, तेव्हा डोळे बंद करून माझं नाव घे. जेव्हा मन भरून येईल तेव्हा शांतपणे माझ्यासमोर बस. जेव्हा सगळे तुझी साथ सोडतील तेव्हा मागे वळून बघ, कारण तिथे मी उभा असेल. तुझ्या आयुष्यात अजून खूप सुंदर क्षण येणार आहेत. आज जी दुःख आहेत ती कायम राहणार नाहीत. आज ज्या गोष्टींसाठी तू रडतोयस, एक दिवस त्याच गोष्टी आठवून तू हसशील. आज जी रात्र खूप लांब वाटतेय, तिच्या पलीकडे एक सुंदर सकाळ तुझी वाट पाहत उभी आहे. आणि एक दिवस अचानक, कारण नसताना तुझ्या चेहऱ्यावर हसू येईल. तुझं मन शांत होईल. तुझे डोळे भरून येतील आणि तू वर बघून हळूच म्हणशील, स्वामी, एवढ्या दिवसांनी माझी प्रार्थना ऐकली. आणि मी हसून सांगेल, बाळा, मी तुझी प्रार्थना पहिल्याच दिवशी ऐकली होती. मी फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत होतो. आता जाण्याआधी फक्त एक गोष्ट कर. जर तुला मनापासून विश्वास असेल की स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश एखाद्या अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचव जी मनातून खूप थकली आहे. कारण कधी कधी एका संदेशामुळेही एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.